ओके. तर बघा, खूप दिवसापासून आपण आपल्या ग्रुपवर हेल्थ इन्शुरन्स विषयी माहिती देत असतो. पण आपल्या ग्रुपवर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जी आपण माहिती देतो ती तुटक स्वरूपात असते, त्यामुळे इतरांना ते पूर्णपणे समजत नाही. त्यासाठी आपण आता आज या झूम मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. तर हेल्थ इन्शुरन्स, इन्शुरन्स म्हणजे काय असते? इन्शुरन्सचं तत्व असं आहे की फक्त काही लोकांचं नुकसान जास्त लोकांनी आपापसात वाटून घेणे. आपण इन्शुरन्स जेव्हा काढतो तेव्हा जेवढे लोक काढणारे असते त्या सगळ्या लोकांचं काही नुकसान होत नाही आणि सगळ्यांना विम्याचा लाभ मिळत नाही. पण इन्शुरन्सचं तत्व असं आहे की खूप कमी लोकांचं नुकसान जास्त लोकांनी वाटून घेणे. त्यामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्यावर तर बर्डन येत नाहीच, पण इतरही जे लोक इन्शुरन्स काढणारे असतात त्यांनाही जेवढं नुकसान होते त्यापेक्षा जास्त भूर्दंड पडत नाही. आता आपण आज फक्त हेल्थ इन्शुरन्स याविषयी बोलणार आहोत, आरोग्य विमा. आरोग्य विम्याचं काम काय? तर आरोग्य बिघडलं, आपलं आरोग्य बिघडलं तर ते दुरुस्त करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी लागणारा जो खर्च येतो त्याची पूर्तता करणे, हे फक्त आरोग्य विम्याचं काम आहे. आता आरोग्य बिघडणे म्हणजे काय? आपलं आरोग्य जेव्हा बिघडते तेव्हा आपण एकतर ते ओपीडी मध्ये जातो, साधे आपल्या गावातले किंवा शहरातले दवाखाने जे असतात तिथे आपण जाऊन तात्पुरता उपचार घेऊन ते दुरुस्त करतो, किंवा थोड्याशा उपचाराने जर आपलं आरोग्य दुरुस्त झालं नाही तर आपल्याला मग दवाखान्यामध्ये भरती व्हावं लागते. वेगवेगळ्या मेडिकल टेस्ट, एक्स-रे, सिटी स्कॅन, MRI अशा वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागते आणि नंतर आजाराचं निदान पाहून आणि त्याची गंभीरता पाहून डॉक्टर आपल्याला दवाखान्यामध्ये भरती होण्याचा सल्ला देतात. कारण ते उपचार जे आहे ते ओपीडी बेसिसवर होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला आयपीडी मध्ये किंवा आयसीयू मध्ये किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये हे उपचार घेऊन आपले आरोग्य दुरुस्त करावं लागते. तर आरोग्य विम्याचं काम याचसाठी आहे, जे उपचार आपल्याला परवडू शकते. म्हणजे कोणते? ओपीडी बेसिसवरचे उपचार. ओपीडी बेसिसवरचे जे उपचार असतात, साध्या मेडिसिन किंवा इंजेक्शनने दुरुस्त होऊ शकणारे जे आजार असतात त्यासाठी आरोग्य विम्याची गरज नाही. पण ते उपचार आपण सहज झेलू शकतो. 500 किंवा 1000 रुपयापर्यंत त्याचा खर्च येतो आणि तो आपण सहज उचलू शकतो. पण जेथे 2-3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागते आणि आयसीयू चार्जेस किंवा सर्जरी करण्या इतपत जर काही गंभीरता असेल तर तो खर्च जो आहे तो आपल्याला परवडणारा नसतो. आणि तो खर्च इतका जास्त असतो की कधी कधी आपल्याला त्यासाठी कर्ज सुद्धा काढावं लागते किंवा इतर नातेवाईकांना मदत मागावी लागते, किंवा आपले मित्रमंडळी जे असेल त्यांच्याकडूनही आपण कर्ज स्वरूपात किंवा उसनवार स्वरूपात रक्कम घेऊन आपल्याला त्याचे उपचार करावे लागतात. इतकी त्या आजाराची गंभीरता असते आणि ते वेळेवर जर उपचार झाले नाही तर जीवाचाही त्याच्यामध्ये धोका असतो. म्हणून अशा गंभीर परिस्थिती, आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती जर उद्भवली तर अशा वेळी आपल्या इतरांवर अवलंबून राहू लागू नये यासाठी आरोग्य विम्याची गरज भासते. आता तुमच्या लक्षात आला का आरोग्य विम्याची गरज? आता आरोग्य विमा हा जो आहे हा भीती दाखवून करण्याचा तसा व्यवसाय आहे, परंतु तुम्हाला आरोग्य विम्याचं महत्व माहीत झालेलं आहे म्हणूनच तुम्ही आज या मीटिंग मध्ये जॉईन झालेला आहे असं मी समजतो. तुम्हाला जर काही बोलावं असं वाटलं तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या आरोग्य विम्यामध्ये कोणकोणत्या बाबी लागू होत नाही. आपण उपचार तर घेतो, दवाखान्यात जातो. आता दवाखाने इतके झाले आहे की कोणीही दवाखान्यात गेलं कोणत्याही बाबीसाठी तर डॉक्टर लोक त्यांचे ते धंदाच व्यवसाय झालाय समजा तो त्यांचा, ते कोणालाही ऍडमिट करून घेतात आणि एकदम उपचार चालू करून घेतात. आणि जसं की ते बकरा कापण्यासारखे जे म्हणतो आपण, त्यांच्यासाठी तसं झालेलं आहे. तर आरोग्य विमामध्ये तुम्ही कधीही गेला आणि डॉक्टरमध्ये दवाखान्याने ऍडमिट केलं तर प्रत्येकच गोष्टीचा तुम्हाला क्लेम मिळत नाही. आरोग्य विमामध्ये तुमचा क्लेम प्रत्येकच गोष्टीसाठी पास होऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये लागू नसलेल्या बाबी कोणत्या? बऱ्याचदा काय होते की आपण दवाखान्यात जातो, काही आपल्याला
सिमटम्स दिसले की आपण दवाखान्यात जातो. समजा 101 डिग्री ताप असेल तर आपण दवाखान्यात गेलो. डेंग्यूच्या वेळेस काय झालं होतं, 101 डिग्री ताप होता, दवाखान्यात गेलो तेव्हा डॉक्टरांनी डेंग्यूची टेस्टसाठी सॅम्पल घेतलं आणि ते रात्री 10 वाजता आणि पुन्हा सांगितलं की याचा रिपोर्ट जो आहे तो सकाळी मिळेल, पण तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही दवाखान्यात भरती ठेवू शकता. मग अशा वेळेस काय होते, आपण घाबरून जातो आणि आपण दवाखान्यात ऍडमिट राहिलो समजा. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा रिपोर्ट आला डेंग्यूचा, तो नॉर्मल रिपोर्ट होता. म्हणजे डॉक्टरने दवाखान्यात आपल्याला ऍडमिट राहायला सांगितलं, म्हणजे त्यावेळेस कोणतं निदान झालं होतं का कोणत्या आजाराचं? नाही, ते फक्त इन्व्हेस्टिगेशन साठी होतं आणि अंडर ऑब्झर्वेशन त्यांनी ठेवलं होतं. म्हणजे तिथे कोणतेच उपचार झालेले नव्हते, फक्त ऍडमिट ठेवलं. डॉक्टर लोक तसेच करतात, टोपलभर औषधी लिहून देतात, सलाईनवरती आपल्याला ठेवतात. जोपर्यंत टेस्टचे रिपोर्ट येत नाही तोपर्यंत निदानच लागत नाही आणि तोपर्यंत ते उपचार प्रॉपर त्याचे करू शकत नाही. पण अशा केसमध्ये जे आपल्याला ठेवते ते फक्त इन्व्हेस्टिगेशनसाठी ठेवते. तर अशा बाबी आरोग्य विम्यामध्ये लागू होत नाही, म्हणजे या गोष्टीचा क्लेम तुम्हाला मिळू शकत नाही. असं तुम्ही 2 दिवस जरी दवाखान्यात राहिले तरी या बाबीचा क्लेम तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळणार नाही. त्याच्यानंतर आहे जे उपचार ओपीडी मध्ये होऊ शकतात. म्हणजे तुम्ही दवाखान्यात गेले, औषधी घेतल्या किंवा इंजेक्शन घेतलं आणि पुन्हा 3-4 दिवसांनी पुन्हा डॉक्टर बोलवतात. तर असे जे उपचार आहे की फक्त हे तुम्हाला दवाखान्यात भरती होण्याची गरजच नाही, त्याच्यासाठी ओपीडी बेसिसवर तुम्ही उपचार घेऊ शकता. असे जे काही आपले आजार आहे त्यासाठी सुद्धा हेल्थ इन्शुरन्स मध्ये क्लेम मिळत नाही. त्याच्यानंतर आहे स्वतःहून निर्माण केलेली गंभीर आरोग्य स्थिती. म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न. बरेच लोक काही आत्महत्येचा प्रयत्न म्हणून काही पिऊन घेतात किंवा जसं जाळणे वगैरे आहे अशा घटना. तर स्वतःहून निर्माण केलेली जे आरोग्यविषयक स्थिती असेल किंवा स्वतःहून अतिमद्यसेवन, अति धूम्रपान यामुळे जर तुमची तब्येत बिघडली आणि तुम्हाला भरती व्हावं लागलं, इतपत जर गंभीर तब्येत बिघडली, तर त्यासाठीचा सुद्धा क्लेम तुम्हाला आरोग्य विम्यामध्ये मिळणार नाही. कारण हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणताही क्लेम मिळण्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट देणारे जे डॉक्टर असतात त्यांचं एक सर्टिफिकेट आवश्यक असते की यांची जी स्थिती झालेली आहे ही कशामुळे झाली, आणि डॉक्टरला त्यामध्ये कारण मेन्शन करावं लागते. आणि त्यांच्या सर्टिफिकेटमध्ये जर असं आलं की एक्सेसिव्ह ड्रिंकिंगमुळे यांची तब्येत बिघडली आहे असं जर आलं, तर या बाबीचा क्लेम तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळणार नाही. म्हणजे यामध्ये कोणकोणत्या गोष्टीसाठी क्लेम मिळत नाही हे तुम्हाला आता लक्षात आलं असेलच. तर यामध्ये आणखी अशा भरपूर बाबी आहेत की ज्यांचा आपल्याला क्लेम मिळत नाही. अशा भरपूर गोष्टी असतात, मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगितल्या. तसे ओबिसिटी किंवा वेट कंट्रोल जे आहे त्याचा सुद्धा क्लेम मिळत नाही. चेंज ऑफ जेंडर ट्रीटमेंट, प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी, हझार्डस अँड ऍडव्हेंचरस स्पोर्ट, अशा भरपूर गोष्टी आहे की ज्याचा आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मध्ये क्लेम मिळत नाही. याची सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपला आरोग्य जे आहे ते अचानकपणे बिघडलं असेल, आपल्या अनपेक्षितपणे जर बिघडलं असेल, तर अशाच बाबीचा आपल्याला क्लेम मिळते. ठीक आहे. त्यानंतर लागू असलेल्या बाबी. आता हेल्थ इन्शुरन्स मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा क्लेम मिळू शकतो, तर ऍक्टिव्ह ट्रीटमेंट होणं आवश्यक आहे. म्हणजे डॉक्टर जे ट्रीटमेंट करणार आहे ती कोणत्या आजाराची ट्रीटमेंट करणार आहे हे त्यांना त्याच्या सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेलं असावं की यांना या आजाराचं निदान झालेलं आहे. मेडिकल टेस्ट किंवा एक्सरे किंवा इतर जे रिपोर्ट असतात त्याच्यामधून आजाराचं निदान झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्याच आजाराची ट्रीटमेंट डॉक्टरांनी देणे आवश्यक आहे. तर अशाच गोष्टीचा क्लेम हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळत असतो. त्याच्यानंतर आहे जे उपचार ओपीडी मध्ये होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याचा 104 डिग्री ताप असेल, 3 दिवसाची त्याला मेडिसिन दिली, पण पुन्हा 3 दिवसांनी आल्यानंतर त्याची पुन्हा तब्येत काही दुरुस्त झाली नाही, पुन्हा आणखीन बिघडली, तर अशा वेळेस मात्र त्याला भरती करावं लागेल आणि सतत ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल. तर ओपीडी मध्ये जे उपचार होऊ शकत नाही अशा गोष्टीचा क्लेम हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळतो. त्याच्यानंतर आहे अचानकपणे किंवा अनपेक्षितपणे उद्भवलेली गंभीर आरोग्य स्थिती. एखाद्या वेळी अचानकपणे पोटात दुखणे किंवा काही असेल, डेंग्यू, मलेरिया, निमोनिया यासारख्या,
म्हणजे ह्या ठरवून होत नाही गोष्टी. तर अशा गंभीर आजाराचा क्लेम हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळत असतो. त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स मध्ये वेटिंग पिरियड नावाचं एक टर्म असते. ज्या गोष्टीच्या तुम्हाला आधीपासूनच गोळ्या सुरू असेल, जसं बीपी, शुगर, हे आजकाल प्रत्येक घरामध्ये कॉमन झालेल्या बिमाऱ्या आहेत. तर आधीपासून असलेले जे आजार आहेत, जसं बीपी, शुगर, अस्थमा, कोलेस्टेरॉल, याच्या रोज गोळ्या आपल्याला खावं लागतात. तर याच्याशी रिलेटेड जर तुमचं हॉस्पिटलायझेशन झालं, याच्याशी रिलेटेड तुम्हाला दवाखान्यात भरती व्हायची गरज पडली, तर सुरुवातीचे 3 वर्षपर्यंत, म्हणजे पॉलिसी काढल्यापासून 3 वर्षपर्यंत या आजाराची तुम्हाला क्लेम मिळणार नाही. त्याच्यानंतर आहे हळूहळू निर्माण होणारे आजार. म्हणजे आज पॉलिसी काढली आणि तुम्हाला पुढच्या वर्षी जर समजा तुम्हाला मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची गरज भासली, तर हा सुद्धा क्लेम तुमचा हेल्थ इन्शुरन्स मध्ये मिळणार नाही. तर हे हळूहळू निर्माण होणारे जे आजार आहे, असे भरपूर आजार याच्यामध्ये दिलेले आहे. हे आपण पाहू. बघा, हे जे इथे 18ची लिस्ट दिलेली आहे इथे, जसं कॅटरॅक्ट आहे, हर्निया आहे, असे. आता या ज्या टर्मिनॉलॉजी आहे आपल्याला या तेवढ्या समजणार नाही, पण अशी लिस्ट दिलेली असते आणि यातले जर आजार असेल तर हे तुमचे सुरुवातीचे 2 वर्ष, पॉलिसी काढल्यापासून 2 वर्ष कोणत्याच हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. आणि तुम्हाला जर कव्हर करून घ्यायचे असेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम देऊन हे आजार कव्हर करून घेता येतात. त्याच्यानंतर तुम्ही जर आज पॉलिसी काढली तर 30 दिवसापर्यंत, सुरुवातीचे 30 दिवसापर्यंत तुमचा फक्त ऍक्सिडेंटचा क्लेम पास केला जातो. सुरुवातीचे 30 दिवस, म्हणजे ऍक्सिडेंटचा जर क्लेम असेल तर तो पॉलिसी काढल्यापासून पहिल्या दिवशीपासूनच मंजूर होते. तर बाकी जे आहे निमोनिया, मलेरिया, डेंग्यू किंवा इतर जे काही असेल तर ते सुरुवातीचे 30 दिवस कोणतेच आजार त्याच्यामध्ये तुमचे मंजूर होत नाही. तर वेटिंग पिरियड तुमच्या लक्षात आले असेलच. 3 वर्ष वेटिंग पिरियड, जे तुम्ही नियमित गोळ्या घेता त्याचे क्लेम सुरुवातीचे 3 वर्ष मंजूर होत नाही. त्याच्यानंतर 2 वर्ष, जे याच्यामध्ये लिस्ट दाखवली मी तुम्हाला 18 आजाराची, ते सुरुवातीचे 2 वर्ष मंजूर होत नाही. त्याच्यानंतर सुरुवातीचे 30 दिवस, पॉलिसी काढल्यापासून सुरुवातीचे 30 दिवस आपले फक्त अपघाताचेच क्लेम मंजूर होतात आणि अपघाताच्या क्लेमसाठी कोणताही वेटिंग पिरियड नाही. त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स मध्ये सर्वात मोठा चर्चेला जाणारा विषय जो असतो तो आहे क्लेम रिजेक्शन. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढला म्हणजे क्लेम मिळणारच असं नसते. बऱ्याच वेळी कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात, कारण की कंपन्यांनाही पैसाच कमवायचा आहे. तुमच्यापासून प्रीमियम घेऊन जर ते सगळ्यांना क्लेम देत राहिले, म्हणजे तुमचा क्लेम जो आहे तो आरोग्य विम्याच्या टर्म अँड कंडिशन मध्ये जर बसत असला तरच क्लेम मिळेल. आणि या टर्म्स अँड कंडिशन मध्ये तुमचा क्लेम बसत नसला तर तो रिजेक्टच होणार आहे. तर क्लेम रिजेक्ट होण्याची जे कारण आहे त्याचं सर्वात एक महत्वाचं कारण आहे वेटिंग पिरियड. म्हणजे आपण जे आताच पाहिलं थोड्या वेळा अगोदर, की सुरुवातीचे 3 वर्ष तुम्ही जे रेग्युलर गोळ्या घेत असाल त्याविषयीचे क्लेम तुमचे मंजूर होत नाही. त्याच्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष कोणते क्लेम मंजूर होत नाही ते आपण पाहिले. त्याच्यानंतर सुरुवातीचे 30 दिवस पर्यंत तुमचा कोणताही क्लेम मंजूर होत नाही, फक्त अपघाताचाच क्लेम मंजूर होतो. त्याच्यानंतर क्लेम रिजेक्ट होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे नॉन डिस्क्लोजर ऑफ मेडिकल हिस्ट्री. म्हणजे आपण ज्यावेळी हेल्थ इन्शुरन्स काढतो त्यावेळी तुमची कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा मेडिकल टेस्ट होत नाही. कोणत्याच प्रकारची मेडिकल टेस्ट तुमची होत नाही. फक्त टर्म इन्शुरन्स काढायच्या वेळेस तुमची ब्लड सॅम्पल, ईसीजी वगैरे ज्या काही मेडिकल टेस्ट आहेत त्या होत असतात. परंतु हेल्थ इन्शुरन्स काढायच्या वेळी तुमची कोणत्याही प्रकारची मेडिकल टेस्ट होत नाही. म्हणजे इथे तुम्ही स्वतः जी माहिती देणार आहे तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल, तुम्ही जी माहिती देणार आहे त्यावरच आधारित तुमची पॉलिसी निघणार आहे. आपल्या ग्रुपच्या माध्यमातूनच बरेच लोकांनी विचारलं होते की आम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं आहे, आम्ही जर आता हेल्थ इन्शुरन्स काढला तर याचा आम्हाला क्लेम मिळेल का. बघा, अशा गोष्टीमध्ये काय होतं, आपण पॉलिसी काढायच्या वेळेस सांगत नाही की आम्हाला अशा पद्धतीचं मेडिकल हिस्ट्री आहे किंवा आजार आहे म्हणून. आणि पॉलिसी ज्यावेळेस काढतो तेव्हा
तुमचा ट्रीटमेंट करणारा जो डॉक्टर आहे त्याच्या सर्टिफिकेटमध्ये जर असं आलं की यांना ही गोष्ट 6 महिने आधीपासून 2 वर्ष आधीपासून होती, तर अशा वेळेस काय होते, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढताना कंपनीला जी माहिती सांगितली की आम्हाला कोणताच आजार नाही, परंतु डॉक्टरकडे जेव्हा जाता ट्रीटमेंट घ्यायसाठी तेव्हा डॉक्टरला सांगता की आम्हाला आधीपासून हा आजार होता. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कंपनीजवळ जो डाटा आहे तुमचा आणि डॉक्टरांकडून जाणारा जे मेडिकल सर्टिफिकेट आहे त्यामध्ये मिसमॅच झाल्याचं सिद्ध होते आणि त्याच्यामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होते. आणि तुम्ही तुमची मेडिकल हिस्ट्रीची माहिती बरोबर दिली नाही, म्हणजे जाणून बुजून लपवली, असं जर कंपनीच्या भविष्यात निदर्शनास आलं तर तुमचा क्लेमच रिजेक्ट होत नाही, तर तुमची पॉलिसी सुद्धा कॅन्सल केली जाऊ शकते. आणि एकदा जर का तुमची पॉलिसी कॅन्सल झाली तर पुन्हा दुसऱ्या कंपनीकडे तुम्हाला पॉलिसी मिळण्यास खूपच त्रास होते किंवा मिळूही शकत नाही, कारण तुमच्यावर बेशिस्तपणाचा किंवा गैरवर्तणुकीचा ठपका लागत असतो. तर त्याच्यामुळं हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढताना आपली जे काही मेडिकल हिस्ट्री असेल, म्हणजे तुम्ही लहानपणी जरी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी ऍडमिट झालेलं असाल 8 दिवसापेक्षा जास्त, तर ते तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढताना त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे. त्यामुळे काय होते की भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी कधीच निर्माण होत नाही. तर हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट होण्याचं एक महत्वाचं कारण आहे नॉन डिस्क्लोजर ऑफ मेडिकल हिस्ट्री. त्याच्यानंतर आहे हॉस्पिटलायझेशन इज नॉट निडेड, ट्रीटमेंट कॅन बी डन ऑन ओपीडी बेसिस. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण दवाखान्यात भरती असतो आणि आपला क्लेम इनिशिएट केला जातो, क्लेम टाकला जातो, तेव्हा हेल्थ इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलायझेशन इज नॉट निडेड, ट्रीटमेंट कॅन बी डन ऑन ओपीडी बेसिस असा एक क्लॉज टाकून तुमचा क्लेम रिजेक्ट करतात. आणि याच्यामुळे काय होते, जो तुमचा ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याने सर्टिफिकेट दिले की हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे आणि यांना भरती करून उपचार देण्याची गरज आहे, तरी पण हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे जे डॉक्टर असतात ते सांगतात की हॉस्पिटलायझेशन इज नॉट निडेड, ट्रीटमेंट कॅन बी डन ऑन ओपीडी बेसिस. मग अशा वेळेस काय होते, जेव्हा हा क्लॉज टाकून तुमचा क्लेम रिजेक्ट केला जातो तेव्हा तुम्हाला आणखी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये लावावे लागतात की तुम्ही या आधी दवाखान्यात किती वेळा गेले होते, तुमचा फर्स्ट कन्सल्टेशन पेपर, या दवाखान्यात जाण्याआधी तुम्ही आधी दोन तीनदा ज्या डॉक्टरकडे गेलेला असाल त्या सगळ्या डॉक्टरची तुम्हाला केस पेपर जे आहे तुमचे मेडिकल टेस्टचे केस पेपर किंवा तुम्ही जे उपचार घेतले गोळ्या घेतल्या त्याचे पेपर ते तुम्हाला सबमिट करावे लागतात. आणि पुन्हा डॉक्टरांना हे पटवून द्यावं लागते कंपनीला की यांना हॉस्पिटलाइज ठेवायची गरज का आहे, आणि मग नंतर तुमचा अशा वेळेस क्लेम मंजूर केला जातो. तर सरसकट कंपन्या तुमचा क्लेम पासच करतात असं नाही, असे भरपूर काही कारण आहे याहीपेक्षा जास्त की ते आपण एकाच मीटिंग मध्ये पूर्ण सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आहे इनप्रॉपर डॉक्युमेंट. तुमचे डॉक्युमेंट जे आहे क्लेम सोबत तुमचे डॉक्युमेंट सुद्धा बरोबर असले पाहिजे. म्हणजे मेडिकल टेस्ट केले असेल तर त्या टेस्टचे पूर्ण रिपोर्ट, एक्सरे असेल तर एक्सरेचे फोटो, ते सगळे आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या सगळ्या मेडिकल प्रोसिजर ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो केलेल्या असल्या पाहिजे, तर तुमचा क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यानंतर आहे पार्शल क्लेम अप्रुव्हल. म्हणजे आपण 1 लाखाचा क्लेम केला पण आपल्याला 50,000चा क्लेम मिळतो किंवा 20,000चा क्लेम मिळतो किंवा 80,000चा क्लेम मिळतो. तर हे पार्शल क्लेम अप्रुव्हल म्हणजे क्लेम एकतर पूर्ण रिजेक्ट होतो किंवा काही प्रमाणात काही अंशी आपला तो मंजूर होतो. तर हे कशामुळे होते की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे भरपूर काही वैशिष्ट्ये असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जे फीचर्स असतात वेगवेगळे, त्याच्यापैकी एक असते रूम रेंट लिमिट. आता हे रूम रेंट लिमिट म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बघा, हे लीलावती हॉस्पिटलचं प्रॉस्पेक्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, एखाद्या हॉस्पिटलमध्ये किती प्रकारचे रूम असतात. कॉमन रूम म्हणजे जनरल वॉर्ड, इकॉनॉमी,
त्याच्यानंतर ट्विन शेअरिंग म्हणजे दोघा मिळून दोन पेशंट मिळून एक रूम, त्याच्यानंतर स्पेशल रूम, डिलक्स रूम, सुपर डिलक्स, सूट रूम, म्हणजे अशा विविध प्रकारच्या रूम एका हॉस्पिटलमध्ये असतात. आणि त्याचे चार्जेस पहा किती आहे. इकडे वार्डमध्ये जे चार्जेस दिले आहेत, या कॉमन रूमचे जे चार्जेस आहेत ते आहे 2650 रुपये पर डे. इकॉनॉमी रूमचे चार्जेस आहे 3750 रुपये पर डे. ट्विन शेअरिंग रूम म्हणजे एका रूम मध्ये दोन पेशंट राहत असेल तर 4975 रुपये पर डे. त्याच्यात ते स्पेशल रूम आहे, इथे तुम्हाला सिंगल प्रायव्हेट एसी रूम म्हणता येईल की एका रूम मध्ये एकच पेशंट असेल तर याचे 7000 रुपये, 6950 रुपये पर डे. हे डिलक्स रूम आहे 8950 रुपये पर डे. इकडे सुपर डिलक्स आहे 14000 रुपये पर डे. सूट रूम आहे 40000 रुपये पर डे. आणि याच्याशी रिलेटेड या रूम मध्ये फक्त हे झाले फक्त एका दिवसाचं भाडं, फक्त एका दिवसाचं भाडं आहे. म्हणजे तुमची पॉलिसी जी आहे, तुमची पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट जर त्याच्यामध्ये ठरलेली असेल की तुम्हाला फक्त ट्विन शेअरिंग रूमचंच भाडं दिलं जाईल, असं जर असेल आणि तुम्ही याच्यापेक्षा जास्त सिंगल प्रायव्हेट एसी रूम मध्ये भरती झाला तर तुम्हाला हे वरचे जे पैसे आहे हे स्वतः भरावं लागेल. म्हणजे अशा वेळेस तुमचा पूर्ण क्लेम मंजूर होणार नाही तर पार्शल क्लेम मंजूर होईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूम जर घेतली असेल तर तुम्ही त्याच्याही पेक्षा वरच्या कॅटेगरीच्या रूम मध्ये उपचार घेतले तर इथे तुम्हाला हा जो डिफरन्स आहे या दोन मधला, हा तुम्हाला डिफरन्स पे करावा लागेल. आणि रूम रेंट लिमिट मध्ये फक्त तुम्हाला रूम रेंट लिमिटच नाही तर त्याच्याशी रिलेटेड आणखी वेगळे चार्जेस असतात. तसं बघा, हे ओटी चार्जेस जे आहे इथे हे मिसलेनियस चार्जेस 3000 रुपये आले तर याचे फक्त 407 रुपये मंजूर केले. ऑपरेशन थिएटर चार्जेस 47,000 रुपये, इथे फक्त 20,000 रुपये मंजूर झाले. प्रोफेशनल फी चार्जेस म्हणजे डॉक्टरांचे जे चार्जेस आहे, डॉक्टर जे व्हिजिट देतात त्यांचे चार्जेस आहे 1,61,960 रुपये, इथे फक्त 78,000 रुपये मंजूर झाले. रूम अँड नर्सिंग चार्जेस म्हणजे नर्सिंग स्टाफ जो असतो तो त्याचे चार्जेस 16,800 रुपये बिल आलं, पण इथे तुमचं फक्त 8,160 रुपये मंजूर झाले. म्हणजे पार्शल क्लेम मंजूर होतो कशामुळे की तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट ठरलेली जर असेल तर मात्र अशा वेळेस तुम्ही जास्त भाड्याच्या रूम मध्ये उपचार घेतले तर तुमचा क्लेम हा पूर्ण मंजूर होत नाही. त्याच्यानंतर आहे सब लिमिट ऑन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट. आता हे एक ब्राउचर आहे निवाबुपा कंपनीचं. इथे बघा हे मॉडर्न ट्रीटमेंट दिलेलं आहे, मॉडर्न ट्रीटमेंट. हे मॉडर्न ट्रीटमेंट जे आहे हे निवाबुपा जी कंपनी आहे हे कवर्ड अप टू सम इन्शोर्ड आहे. म्हणजे तुम्ही 5 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर इथे तुम्हाला 5 लाखापर्यंतचा क्लेम मिळेल. 10 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर 10 लाखाचा क्लेम मिळेल. परंतु आता ही एक SBI आरोग्य म्हणून पॉलिसी आहे. आता आपण या पॉलिसीमध्ये बघू. इथे बघा सब लिमिट देऊन आहे फॉलोइंग डिसऑर्डर कंडिशन. बघा इथे हे जे काही खाली डिसिजेस दिलेले आहे याची लिमिट आहे फक्त 50,000ची. म्हणजे या पॉलिसीमध्ये फक्त या खाली दिलेल्या रिलेटेड आजार झाले तर फक्त 50,000 रुपयापर्यंतचा क्लेम मंजूर होईल. मग तुम्हाला त्याचं बिल 1 लाख येऊ की 2 लाख येऊ, पॉलिसीमध्ये जर तुमचं मेन्शन आहे की आम्ही फक्त 50,000ची तुम्हाला भरपाई करू तर तुमचं 50,000च क्लेम मंजूर होईल. त्याच्या वरचा जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतः द्यावा लागेल. त्याच्यानंतर इथे बघा इंटरनल कंजेनायटल डिसिजेस म्हणजे जन्मात जे आजार असतात आपले ते कव्हर होईल फक्त 10% ऑफ सम इन्शोर्ड. म्हणजे 5 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर 50,000पर्यंत, 10 लाखाची पॉलिसी घेतली असेल तर 1 लाखापर्यंत कव्हर मिळेल. त्याच्यानंतर हे खालचे जे आजार आहे ते फक्त हे 50% ऑफ सम इन्शोर्ड. म्हणजे 5 लाखाची जर पॉलिसी असेल तर हे खालचे जे आजार आहे तुमचे 2.5 लाखापर्यंत याचा क्लेम मंजूर होईल. म्हणजे तुम्ही पॉलिसी घेताना तुमच्या पॉलिसीमध्ये लिमिट आहे का, कोणत्याही ट्रीटमेंटसाठी लिमिट आहे की ती पूर्णच रक्कम मंजूर होणार आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जर तुमच्या पॉलिसीमध्ये सब लिमिट असेल, जसं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे त्याला जर समजा 50,000ची सब लिमिट असेल तर तुमचा क्लेम 50,000पर्यंतचाच मंजूर होईल. तुमचं 70,000चं जर बिल आलं तर वरचे पैसे तुम्हाला स्वतः द्यावं लागेल. तरी झालं पार्शल क्लेम अप्रुव्हल. म्हणजे क्लेम
जेवढा झाला तेवढा का मिळत नाही, याचे कारण. त्याच्यानंतर क्लेम हा दोन प्रकारे मिळतो, एक असतो कॅशलेस आणि दुसरा असतो रिएम्बर्समेंट. तर कॅशलेस म्हणजे काय? कॅशलेस म्हणजे आपल्याला दवाखान्यात स्वतः पैसे भरण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर आहे रिएम्बर्समेंट. रिएम्बर्समेंट म्हणजे आधी आपला जो खर्च झालेला आहे दवाखान्यात, तो आपण स्वतः दवाखान्यात भरणे आणि नंतर त्याचं बिल आपल्याला कंपनीमध्ये सबमिट करून आपल्याला 15 दिवसात किंवा 1 महिन्यात त्याचं बिल मिळते, ते झालं रिएम्बर्समेंट. त्याच्यानंतर हॉस्पिटल. आता उपचार कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेतले पाहिजे, तर कोणतीही जी कंपनी आहे हेल्थ इन्शुरन्स कंपनी, त्याच्यात 3 लिस्ट असतात. एक असते ब्लॅक लिस्टेड लिस्ट, म्हणजे ब्लॅक लिस्टेड हॉस्पिटलची लिस्ट असते, म्हणजे जी हॉस्पिटल वारंवार चुकीचे क्लेम फाईल करतात, फॉल्स क्लेम किंवा बिल वाढवून देणे मनमानी पद्धतीने, अशा पद्धतीचे जे हॉस्पिटल आहे ते हेल्थ इन्शुरन्स कंपनी ब्लॅकलिस्ट करते. त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण उपचार घेतले तर तिथचे क्लेम आपले मंजूर होत नाही. त्याच्यानंतर आहे नेटवर्क हॉस्पिटल, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांचे ज्या हॉस्पिटल सोबत टायअप असतात तिथे आपले क्लेम कॅशलेस पद्धतीने मंजूर होतात, आणि जिथे हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं टायअप नसलं तिथे आपले क्लेम रिइम्बर्समेंट स्वरूपात दिले जातात. तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढताना अशी कंपनी निवडणं आवश्यक आहे की तुमचे सिटीच्या जवळ कॅशलेस हॉस्पिटलचं नेटवर्क तिथे जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे पॉलिसी किती प्रकारची असते. एक असते इंडिव्हिज्युअल पॉलिसी, त्याच्यानंतर फॅमिली फ्लोटर पॉलिसी आणि ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी. आता इंडिव्हिज्युअल पॉलिसी म्हणजे काय, तर एका एकाचं 5-5 लाखाचं कव्हरेज जे असतं ते प्रत्येकाचं सेपरेट असणे, त्याला म्हणते इंडिव्हिज्युअल. आणि फॅमिली फ्लोटर, सहसा आपण फॅमिली फ्लोटर पॉलिसीज घेत असतो, कारण फॅमिली फ्लोटर पॉलिसी मध्ये काय होते की 5 लाखाचं कव्हर जर असेल तर 14 जणांसाठी ते 5 लाखाचं कव्हर कोणासाठी उपयोगी पडू शकते, कारण एका वेळी आपल्या फॅमिलीतले सगळेच्या सगळे बिमार पडेलच अशी शक्यता नसते. तर फॅमिली फ्लोटर पॉलिसीच आपण घेत असतो. त्याच्यानंतर आहे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, म्हणजे आपलं खातं ज्या बँकेत आहे, जसं एसबीआय बँक. एसबीआय बँक एका हेल्थ इन्शुरन्स कंपनी सोबत टायअप करते आणि ती त्यांचे जेवढे काही सेव्हिंग खातेदार आहेत सगळ्यांना ते किंवा काही लोकांना हेल्थ इन्शुरन्स देते. तर तो झाला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स, आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रीमियम कमी पडते, परंतु इतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ज्या वैशिष्ट्य किंवा फीचर्स असतात त्या प्रमाणात तुम्हाला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मध्ये फीचर्स मिळत नाही. जसं तुम्हाला आता सब लिमिटचं एक उदाहरण सांगा. त्याच्यानंतर आहे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपण कधीच काढू नये. जर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचाच असेल तर थोडा महाग झाला म्हणून चालेल, पण ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढू नका. याचा सर्वात महत्वाचा दुष्परिणाम आहे की या ज्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असतात, म्हणजे बँकाकडून तर तुम्ही पॉलिसी घेऊच नाही, त्या लाईफ लॉंग रिन्यू होत नाही. आणि रिन्यू जर तुमच्या पॉलिसी लाईफ लॉंग झाल्या नाही, आपल्याला जोपर्यंत रिन्यू करायचे तोपर्यंत त्या रिन्यू झाल्या नाही, तर ते आपलं खूप मोठं नुकसान होते, कारण की त्या बँकेचा त्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी सोबत करार जर संपला तर अशा वेळेस आपल्याला मध्येच ती पॉलिसी बंद करावी लागते, आणि मध्येच जर पॉलिसी बंद पडली तर दुसरी कंपनी आपल्याला गरजेच्या वेळी पॉलिसी देत नाही. त्याच्यामुळे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स जी पॉलिसी आहे ते आपण घेऊच नाही. पैसे देऊन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायचीच आहे तर आपल्याला ते सेपरेट कंपनीकडून घेतली पाहिजे. आता या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आणखी एक असते की जसं प्रायव्हेट कंपन्या जशा असतात, टीसीएस झालं किंवा विप्रो झालं, अशा मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात किंवा आणखी कोणत्याही छोट्या प्रायव्हेट कंपन्या, त्या सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देत असतात. पण त्याच्यामध्ये इतर ज्या कंपन्यांमध्ये फीचर्स असतात तसे फीचर्स नसतात. म्हणून पॉलिसी घेताना फॅमिली फ्लोटर पॉलिसी. तर चांगल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये कोणती, तर कोणतीही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जे लाईफ लॉंग रिन्यू झाली पाहिजे. लाईफ लॉंग रिन्यू का झाली पाहिजे, तर आपली पॉलिसी 5 वर्ष जर सतत चालू आहे आणि ते 6व्या वर्षी तुम्हाला एखादा गंभीर आजार डिटेक्ट झाला, जसं कॅन्सर किंवा आणखी इतर कोणताही, तर अशा वेळेस काय होते, तुमची आधीपासून ज्या कंपनीकडे पॉलिसी सुरू आहे त्यांना तुमची मेडिकल हिस्ट्री पूर्ण माहीत आहे, आणि त्याच्यामुळे मधात तुम्हाला कोणताही आजार डिटेक्ट झाला तरी पण कंपनी चालू असलेली पॉलिसी तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. परंतु तुम्ही
अशी पॉलिसी निवडली की जी लाईफ लॉंग, म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रिन्यूच होत नाही, जशी ग्रुप हेल्थ पॉलिसी. तर अशा वेळेस काय होते, त्या कंपनीचा करार संपला आणि तुम्ही गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर जर दुसऱ्या कंपनीकडे पॉलिसी मागायसाठी गेले, तर अशा वेळेस ती कंपनी तुम्हाला पॉलिसी देणार नाही, किंवा तुम्हाला जितकं कव्हर पाहिजे 10 लाखाचं 20 लाखाचं, तर तितकं कव्हर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुमची पॉलिसी जी आहे ही शेवटपर्यंत रिन्यू झाली पाहिजे. त्याच्यानंतर रूम रेंट लिमिट, म्हणजे तुमच्या पॉलिसीमध्ये सिंगल प्रायव्हेट एसी रूम इथपर्यंत तरी लिमिट असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन. म्हणजे एखाद्या वेळेस काय होते की आपण कधी गेल्याबरोबर डायरेक्ट ऍडमिट होत नाही. सुरुवातीला आपण डॉक्टरकडे ओपीडी बेसिसवर जातो आणि ते आपल्याला काही मेडिकल टेस्ट किंवा एक्सरे सिटी स्कॅन सजेस्ट करतात, आणि त्याच्यामध्ये जर निदान झालं तर आपल्याला ऑपरेशन किंवा भरती होण्याचा सल्ला देतात. तर अशा वेळेस दवाखान्यात भरती झाल्याच्या अगोदरचा जो खर्च आहे, म्हणजे डॉक्टरांकडे तुम्ही 2-3 वेळा गेले आणि कन्सल्टेशन केलं किंवा मेडिकल टेस्ट केल्या, रिपोर्ट घेतले, तर तो जो खर्च आहे तो, आणि सुट्टी झाल्यानंतर, दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर पुन्हा डॉक्टर आपल्याला फॉलोअपसाठी 3-4 वेळा बोलवतात, आणि मेडिसिन सुद्धा सुरू असते. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुमचं दवाखान्यात भरती होण्याचाच नाही, तर दवाखान्यात भरती ज्या कारणामुळे झाले, तर त्या टेस्ट किंवा कन्सल्टेशन जे आहे त्याचा सुद्धा खर्च मिळते, आणि सुट्टी झाल्यानंतर आपल्याला तो फॉलोअप साठी यावं लागते, किंवा मेडिसिनचा जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला मिळत असतो. तर बऱ्याच कंपन्या 60 दिवस आणि 180 दिवस नंतरचा खर्च देत असतात. त्याच्यानंतर आहे ऍडव्हान्स ट्रीटमेंट. म्हणजे ऍडव्हान्स ट्रीटमेंटची मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दाखवले, ते सगळे ऍडव्हान्स ट्रीटमेंट तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर असले पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कोणतीही सबलिमिट असू नये. कारण त्याच्यामध्ये जर तुमची सबलिमिट असेल तर काय होईल, अशा वेळेस एखादी ऍडव्हान्स ट्रीटमेंटची गरज भासली तर वरचे पैसे तुम्हाला स्वतः द्यावे लागू शकते. त्याच्यानंतर आहे आयुष ट्रीटमेंट. आयुष म्हणजे आयुर्वेद, आयुर्वेद, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी, हे ज्या काही पॅथी आहे, या सगळ्या प्रकारच्या पॅथी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर असल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे रिस्टोरेशन बेनिफिट. आता रिस्टोरेशन बेनिफिट म्हणजे काय होते, तुम्ही 5 लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आणि पहिलाच क्लेम तुमचा 4 लाखाचा आला, म्हणजे आता उरले तुमचे फक्त 1 लाख. म्हणजे त्या वर्षभरासाठी फक्त 1 लाखापेक्षा जास्त जर क्लेम आला तर तुमचे वरचे पैसे तुम्हाला स्वतः द्यावे लागतील. परंतु तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट जर असेल, तर सुरुवातीचा जो 4 लाखाचा तुमचा क्लेम आलेला आहे आणि आता तुमचा फक्त 1 लाख तुमच्या पॉलिसीमध्ये उरले आहे, तर रिस्टोरेशन बेनिफिटमुळे काय होते की तुमचे 5 लाख पुन्हा रिचार्ज होते जसेच्या तसे. म्हणजे पुढच्या जो काही कालावधी तुमचा पॉलिसीचा शिल्लक राहिलेला आहे, त्या पॉलिसीचा कालावधीपर्यंत तुम्हाला पुन्हा 5 लाखाचं कव्हर मिळते. असं वारंवार होते, असं वारंवार रिचार्ज देणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. म्हणून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना रिस्टोरेशन बेनिफिट त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे बोनस. म्हणजे दरवर्षी आपण पॉलिसी रिन्यू करतो तेव्हा आपल्याला जसं आपण 2 व्हीलर किंवा कारची पॉलिसी काढतो त्याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला बोनस मिळते, तसंच या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुद्धा बोनस मिळत असते. म्हणजे 5 लाखाची पॉलिसी जर असेल तर दरवर्षी 20% बोनस देणारी जर असेल तर 5 लाखाची पॉलिसी पुढच्या वर्षी 6 लाखाची होईल. असं 1-1 लाख वाढत जाऊन ती मॅक्झिमम 100% पर्यंत, म्हणजे 5 लाखाची पॉलिसी तुमची 100% पर्यंत होऊ शकते बोनसमुळे. आणि काही पॉलिसी अशा आहेत की तुम्ही जास्त प्रीमियम देऊन दरवर्षी 100% सुद्धा बोनस घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे नेटवर्क हॉस्पिटल. तुम्हाला जवळ पडणारं नेटवर्क हॉस्पिटल त्याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे, अशीच कंपनी तुम्ही निवडली पाहिजे. त्याच्यानंतर आहे को पेमेंट. आता हे को पेमेंटमुळे काय होते, को पेमेंट हा असा क्लॉज आहे की याच्यामध्ये आपण ठरवतो की आम्हाला 10% किंवा 20% स्वतः द्यायचे आहे. याच्यामुळे काय होते की तुमचं प्रीमियम कमी होते, परंतु तुमचं जेव्हा किंवा क्लेम येते तर त्या क्लेम मध्ये तुम्ही ठरवलेली जी को पेमेंटची रक्कम आहे 10% किंवा 20%, ते तुम्हाला स्वतः जवळून द्यावं लागेल. जसं 1 लाखाचं बिल आलं आणि 20% को पेमेंट असेल, तुम्ही पॉलिसी घेतली तर 20,000 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतः द्यावं लागेल. परंतु को पेमेंट जर नसेल
तर ते 100% तुमचं बिल हेल्थ इन्शुरन्स कंपनी पेड करू शकते. तसंच सबलिमिट ऑन ट्रीटमेंट म्हणजे ऍडव्हान्स ट्रीटमेंटवर तुमची कोणतीही सबलिमिट नसली पाहिजे. यापेक्षा आणखी खूप पॉलिसीची वैशिष्ट्ये असतात, परंतु हेच एवढे जे वैशिष्ट्य सांगितले हे जनरली असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे पॉलिसी कोणाकडून घ्यावी. आता पॉलिसी तुम्हाला कोणाकडून मिळते. बँकामध्ये जर गेलो आपण तर बँकामध्ये मोठमोठे पोस्टरच लागून असतात हेल्थ इन्शुरन्सचे. तर बँकाकडून पॉलिसी आपण कधीच घेऊ नये, कारण की बँकांचं काम फक्त बँकिंग सेवा देणे हेच असते. पॉलिसीमध्ये जर काही अडीअडचणी आल्या किंवा क्लेम मध्ये प्रॉब्लेम आले तर अशा वेळेस तुम्हाला बँकवाले किंवा बँकेचे जे सेल्समन आहे ते मदत करू शकणार नाही. म्हणून तुम्ही बँकेकडून पॉलिसी घेऊच नाही. त्याच्यानंतर आहे पॉलिसी बाजार सारखे ब्रोकर. आपण टीव्हीवर सुद्धा ऍड पाहतो पॉलिसी बाजारची, किंवा पॉलिसी बाजार हे नाव आहे आपल्या तोंडपाठ झालेलं आहे. तर अशा ठिकाणाहून तुम्ही जर पॉलिसी घेतली तर तुम्हाला पॉलिसी बाजारवाल्याचा असा पर्सनल नंबर तुमच्याकडे नसतो. तुम्हाला कस्टमर केअरलाच कॉल करावा लागतो आणि एक दबाय दो दबाय असं करू तुमचा त्याच्यामध्ये वेळच जातो. तर पॉलिसी बाजारवाल्याला तुम्ही स्वतःहून जवळून ओळखत नाही, म्हणून अशा लोकांकडून तुम्ही पॉलिसी घेऊच नाही असं मला वाटते. त्याच्यानंतर कंपनीची वेबसाईट, डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईट वरून तुम्ही जरी पॉलिसी घेतली तरी पण तुम्ही त्यांना स्वतः ओळखत नाही, घेतलीच तर हरकत नाही. तर कस्टमर केअर तुम्हाला मदत करू शकतात, परंतु जेव्हा क्लेम रिजेक्ट होतो तेव्हा मात्र तुम्हाला या वरच्या 3 पैकी कोणीही मदत करू शकणार नाही. तुम्ही एजंट कडून जर पॉलिसी घेतली तर एजंट हा तुमच्या ओळखीचा असू शकतो, किंवा एजंट किती नॉलेजेबल पर्सन आहे हे तुम्हाला माहित असेल तर अशा वेळेस तुम्ही एजंट कडूनच पॉलिसी घेतली पाहिजे. कारण की तुम्हाला जेव्हा क्लेम मध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा फक्त एजंटच मदत करू शकतो. एजंटचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असतो आणि एजंट जवळ कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर असतात. त्याच्यामुळे एजंट जवळच तुम्ही पॉलिसी घेतली पाहिजे असं मला वाटते. तर आता हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या कोणत्या चांगल्या याचा जर आपण विचार केला तर माझ्या मते एचडीएफसी अर्गो ही बेस्ट कंपनी आहे. एचडीएफसी अर्गो ऑप्टिमस सिक्युअर प्लॅन, परंतु त्याचे प्रीमियम सर्वात जास्त आहे आणि म्हणूनच ती बेस्ट कंपनी आहे. परंतु ते प्रीमियम आपल्याला सहसा परवडत नाही. त्याच्यानंतर आहे निवा बुपा. आयसीआयसीआय लोंबार्डची एलिव्हेट पॉलिसी खूप छान आहे. त्याच्यानंतर टाटा एजीची मेडिकेअर प्रीमियम ही सुद्धा पॉलिसी छान आहे. मेडिकेअर सिलेक्ट ही सुद्धा पॉलिसी छान आहे. तर अशा या 4-5 पॉलिस्या आपण घ्यायच्याच असेल तर घेऊ शकतो. तर इथे आपलं हे सेशन जे आहे हेल्थ इन्शुरन्स विषयी प्राथमिक माहिती ती माझ्या पद्धतीने मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता तुमचे काही प्रश्न